परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। भगवान श्री रघुनाथ गुराज कधी थोडं म्हणजे पटकन निघतं. हां दृढ़ बोध के कर्मोपासना विरोधी नहीं परंतु मंद बोध के विरोधी है. एकदा पक्क झाल्यावर काय केलं तर त्याचा परिणाम होत असतो. दृढ बोध म्हणजे संशयरहित स्वकर्मफलरहित शास्त्रीय होतं. स्वकर्मफलरहित म्हणजे दुसऱ्याने संशय घातलं तर येत नाही, स्वतःला संशय येत नाही. त्याला स्वकर्मफलरहित म्हणा. स्वकर्मफलरहित ज्याला ज्ञान झालं ते दृढ अपरोक्ष. दृढ अपरोक्षमध्ये ज्याला गुरुजींनी सांगावं की देहबुद्धी जशी दृढ आहे तशी ब्रह्मबुद्धी दृढ होती, पण ते त्याच्या साधनाने. म्हणून दृढ बोध झालेला पुरुषाला जरी कर्म उपासना केली तर त्याला काही विरोध होत नाही. पण मंदबोध पुरुषाला हा दृढ ज्ञानी पुरुषाला त्याने श्रवण मनन निध्यासन करावं, त्याने वेदांतच श्रवण करावं, बस कर्म उपासना करू नये. का? त्यातला एक मुद्दा असा आहे, कर्मोपासनेमध्ये जगत सत्याची बुद्धी जात नाही. गंमत. आणि ज्ञानाने जगतचं स्वरूप कळल्यामुळे, जगत मिथ्या ठरल्यामुळे स्वरूप आम्ही भोगतो. आणि कर्मोपासनेमध्ये निष्काम जरी कर्म असतो, निष्काम उपासना असलो तर परिच्छिन्न अनुभवला जातो. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत देव गेला की ह्याच्या संपलं. म्हणजे ह्या परिच्छिन्न आनंद. आणि ज्ञानी महात्म्याचा अखंड आनंद आहे. निवळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हटून आनंद, नित्य आनंदामध्ये राहतो ज्ञानी महात्मा. म्हणून योग असला तर योगी तो खास योगी असला तर परिच्छिन्न आनंद भोगू शकतो, पण व्यापक आनंद भोगता येत नाही. परिच्छिन्न आनंद भोगतो. आणि ज्ञानी पुरुषाचं ओतप्रोत चिंतन झाल्यामुळे आत हरी बाहेर हरी असं झाल्यामुळे त्याला अखंड आनंद आहे. आणि जन्ममिथ्यात्व निश्चय झाल्यामुळे काम क्रोध मोह नाही. काम क्रोध मोह वस्तू जगत सत्य वाटलं तिथं काम क्रोध मोह आहे. आणि जिथं जगत मिथ्या आहे, सत्वहीन आहे, तिथं काम क्रोध मोह. तिथं मी माझं नाही, तिथं भोग्य भोगता नाही, तिथं स्मारक नाही, काय नाही. नुसतं चित्रपट आहे ते मी काही काळ. आणि पुढे त्याची वृत्ती जर तर काहीच नाही. मग आपणच ठेवूया कोणामध्ये आपला आनंद आपण भोगतो असं त्याची. आणि जे आपला आनंद आपण भोगतात ते दृढ परशुर म्हणायचं. आणि त्याने जर कर्म उपासना केली तर त्या विरोधात नाही. आणि मंद जिज्ञासू काय करायचं, ज्याला मंद ज्ञान झालं, एक कधी मी ब्रह्म आहे वाटतं, ब्रह्म मी आहे खरं आहे परंतु असं येतं, तर त्यांनी नेहमी तेच करावं. कर्म उपासना भी अंतकरण शुद्धि और निश्चलता द्वारा ज्ञान की उत्पत्ति के तो हेतु है, परंतु ज्ञान की उत्पत्ति से अनंतर जो कर्मोपासना करे तो उत्पन्न हुआ ज्ञान नष्ट हो जाएगा. हो, जर ज्ञान झालं आणि कर्मोपासना केलं तर ज्ञान राहत नाही,
पण दृढ झाल्यावर गरज नाही. पण अदृढ मंद पुरुषाचं ज्ञान राहत नाही, मंद बोध झाला आहे त्याला, म्हणून त्याने कर्मोपासना करायचं नाही. म्हणजे दृढ बोध झाले जे महात्मे त्याने काही जरी केलं त्याच्यात समजुतीत बदल होत नाही. आणि कच्चा जो असणारा मंद जिज्ञास आहे त्याने जर कर्मोपासना केली मग मात्र ते शक्यता खाली येण्याची. याते ज्ञान के विरोधी है, रक्षा के हेतु नहीं. कशाच्या विरोधी आहेत? ज्ञानाचे. ज्ञानाच्या विरोधी. मंद पुरुषाचं कशाच्या विरोधी नाही? रक्षा के हेतु नहीं. मोक्षाचं कारण आहे. रक्षा मोक्षाचं रक्षाचं कारण नाही. मोक्ष झाल्यावर कर्मोपासना केलं मोक्ष सांभाळले जातो ह्याच्याकडून असं नाही. काहे ते मैं करता हूँ और यज्ञादिक मेरे को कर्तव्य है, यज्ञादिकन का स्वर्गादि फल है, या भेद बुद्धि से कर्म हुए है. मग आणि तर स्वरूपाची प्राप्ती आहे. ज्ञानदेव पाठ राहा कोणतं भरल्या घनदाट हरीश तिथं यज्ञ न्याय काय करायचं? कारण मी ब्रह्मरूप आहे असं झाल्यानंतर मीपणा मावळतो आणि काय करतो. आणि या कर्मोपासनेमध्ये यज्ञ यागाधिकामध्ये मी यज्ञाचा करता त्याचं पुण्य मिळेल, मी स्वर्गाला जाईल असं हिचा भेद आहे. ज्ञानामध्ये काहीच नाही भेद. म्हणून मंद अधिकाराने मंद बोध आणण्याने श्रवणच करावा, वेदांतच ऐकावा, वेदांताचे ग्रंथ वाचावेत, बाकीचं काही करायचं नाही. और मैं उपासक हूँ, देव उपास्य है, या भेद बुद्धि से उपासना होवे है. आणि मी एक देवाचा भक्त आहे, देव माझा वेगळा आहे अशी भेदबुद्धीने उपासना होती. ध्यान धारणा. तो दोनों प्रकार की बुद्धि सर्व ब्रह्म है या बुद्धि को दूरी करीके होवे है. मग अशा प्रकाराने जर उपासना केली तर सर्व प्रकारचं ब्रह्म आहे अशी बुद्धी राहत नाही. मंद जिज्ञास बरं का, मंद बोध वाढायला, दृढ बोध वाढायला काही नाही. ते देवाची बोध मग गुरूंची आठवण. त्यांचं न सांगता काम भगवंतांनी केलं. ते देवाला बोलत बसले असेल तर काय बिघडत नाही. नाही बोल तर सगुणी भक्ता निर्गुण पावले ना, विकल्प जर जीवन झाले त्या सगुण भक्तीतून सुद्धा ती स्वरूपाने बघतात. आणि स्वरूप भक्ती नसेल, देव समोर नसेल कदाचित ते त्याने बघतात. बिनचूक झालेले महात्मे, दृढ बोध झालेले महात्मे. आणि दृढ बोध कसं असतो? जसे विषय पामराचे देहबुद्धी दृढ आहे त्याप्रमाणे त्या महात्म्याची बुद्धी दृढ, मी ब्रह्म आहे असं निश्चित ठरलं. म्हणजे ब्रह्मपुरी वास करणे आम्हा खण्य न दिकेली तोंड विटाळाचे. मग देहबुद्धी ही येऊ देत नाही, ह्याला दृढ म्हणावं. म्हणून त्याने कर्म उपासना केली तरी चालेल, विरोध नाही दृढ पुरुषांचं. पण मंद जिज्ञासू त्यांनी कर्म उपासना करत नाही, त्याच्यामध्ये भेद बुद्धी राहते, जगसत्याचं बुद्धी राहते. याते कर्म उपासना ज्ञान के विरोधी है. कर्म उपासना ज्ञानाचे कारण आहे क्रमाने, पण प्रत्यक्ष ज्ञानाचं रक्षण करण्याकरता त्याचं नाही उपयोग. रक्षा म्हणजे सांभाळणं, कर्म उपासना पुरुष ज्ञानाचं सांभाळतो, कर्म उपासनेवर त्याचं ज्ञान राहतंय हे नाही. निष्काम कर्म उपासनेचं कारण आहे. म्हणून मंद पुरुषाने वेदन श्रवण करावं, मी ब्रह्मा या स्मृती जागृत ठेवावी. यद्यपि ज्ञानवान आत्मा को असंग जाने है, तो भी देह का भोजनादिक व्यवहार अथवा जनकादिकन की न्यायी अधिक राज्य पालनादिक व्यवहार करे है. जांभळ्या खाच्यामुळे यायला लागलं किंवा हे विशेष तुटतं ना या जांभळीने. काय म्हणतात? ज्ञानवान पुरुषाला जनकाधिकाचं असलं तरी त्याला ह्याचा विरोध नाही. वाचवते वाक्य आत्ताचं. यद्यपि ज्ञानवान आत्मा को असंग जाने है, हेच विसरलो होतो. तो भी देह का भोजनादिक व्यवहार अथवा जनकादिकन की न्यायी अधिक राज्य पालनादिक व्यवहार करे है. हो, एकदा असंग ज्ञान झालं, मी द्रष्टा मी साक्षी निश्चित ठरल्यावर त्याने कोणत्या विहार जेवण खावण्याची काही करू शकतो, राज्यवैभवी करू शकतो. पण समोर मात्र निश्चय असंगाचा आहे. म्हणून तर ते फावला त्या करू चेष्टा, मुक्तीचं चरण येतं. फावला त्या करू चेष्टा, निश्चय द्रष्टा बैसून
निश्चय मी द्रष्टा असं निश्चित ठरवून मग जे काय आयुष्य उरलंय त्याचा व्यवहार सहज बिंदून करायचा. आग्रह नाही. जीवनमुक्त पुरुषाच्या व्यवहारामध्ये आग्रह नसतो. असं का? मी असंग नित्यमुक्त आहे हा त्याचा दृढ बोध झालेला आहे, म्हणून त्याने व्यवहार जरी केला तरी त्याचा त्याचा संबंध. ता व्यवहार का ज्ञान विरोधी नहीं और व्यवहार ज्ञान का भी विरोधी नहीं. आता त्या असंग निश्चय झालेला महात्मा त्याचे व्यवहार विरोध नाही आणि कर्म उपासना विरोध नाही. कोणता जेव्हा त्याचा विरोध नाही, ती जेवण खाऊन केली तर त्याचा विरोध नाही. का? निश्चयावर आहे. आता तुम्ही सुद्धा आता लोकव्यवहार द्रष्टांच्या आता तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही विसरलात का? तुम्ही इथे व्यवहार करता का? झाड लोट आंघोळ पूजा झाड, पण पदाचा निश्चय बदलला का? हा जसा एक व्यवहार आहे त्याप्रमाणे गुरुच्या कृपेने तपश्चर्याने शास्त्राच्या कृपेने भगवंताच्या कृपेने अंतर्गत कृपेने दृढ निश्चय झाल्यामुळे त्यांनी कर्मोपासना केली तरी काही विरोध नाही, जेवण खाऊन केले तरी विरोध नाही आणि राज्यपद हाकलं तरी विरोध नाही. कारण निश्चयावर सगळे ना. नातानी भागवतात दिला विषय, भागवतात विषय दिला. गंमत आहे. एक व्यक्ती मुलगा समजा, मुलाच्या दृष्टीनं भाऊ मोठा तर श्रेष्ठ भाऊ समजतात, त्याला आई वडील समजते, त्याला मामा मामी ते समजते, त्याला चुलते माते समजतात. पण ही सगळीकडे पाहतो तरी ह्याच्यात निश्चय बदल आहे का? भाऊ आले काका म्हणतो, दादा म्हणतो, वडील काय काय म्हणतात, पप्पा आबा. पप्पा नाही आमच्याचे भाषाचे गजळ भाषाचे. एक गुरूंची आठवण, तुकोबाराची जशी वाणी तसंच बोलावं म्हणायचे. साधूंची जशी वाणी तसंच बोलावं. एक बोले स्पष्ट बोलावं तर तेच म्हणा, कारण त्यांच्या मुखात लक्षात. पण व्याकरणवाले म्हणते एक बोले स्पष्ट. स्पष्ट नको म्हणू, त्याने तिथे स्पष्ट नाही लिहिलं, सुस्पष्टच लिहिले. म्हणून संत माय जसं आहे तसं उच्चार केल्यावर ती वाणी पवित्र होती. म्हणून की जी बाकीचे नाते गोते पण व्यक्ती एकच आहे. आईला मुलगा, भावाला भाऊ, पत्नीला मालक, पण व्यक्ती तसं एक चेतन परमात्माच आहे. आणि तो अनंत रूपाने अनंत वेशाने नसला, पण त्याला सच्चिदानंद स्वरूप कळलं त्याला चौकडी ते दिसतं. काय दिसतं की अनंत रूपे अनंत विषय देखील मायना त्याचे. त्याला दृष्टांत दिला नाथ माऊलीनं. अंगठी आहे, लॉकेट आहे, कुंडल आहे, सोनं आणि ह्याचे फरक काही नामरूपात फरक आहे, त्या अर्थात फरक आहे. ज्या भांगारच अलंकार हो पैसामध्ये कथा विस्तारू ते हे जग. भांगार म्हणजे सोनं, त्याचा अलंकार, मग अलंकाराचा आणि ह्याचा काय फरक आहे का? तसं हे सच्चिदान द्रष्टा तू आहेस, इकडे घ्यायचंय. सच्चिदान मी द्रष्टा निश्चित ठरल्यावर त्याने काही केलं तर त्याचं बिघडत नाही. मग राज्य केलं तरी बिघडत नाही. जनार्दन स्वामींनी माणसं मारले तरी पाप लागत नाही. हनुमानजींनी का जाळले तरी पाप लागत नाही. ज्यांच्याकडे राज्य केलं तरी पाप लागत नाही, किंवा पुण्यही लागत नाही. म्हणून दृढ बोधवाल्यांनी काय केलं तर त्याला काही प्रतिबंध नाही. पण मंद बोधवाला आदर ज्ञानी त्याने मात्र दृढ होय. पण वेदांतच करायचं, श्रवण करायचं, मन करायचं, निध्यासन करायचं, वेदांतच. काहे ते जो आत्मस्वरूप ज्ञान से असंग जाना है, ता आत्मविषय जो व्यवहार प्रतीत होवे तो व्यवहार का विरोधी ज्ञान तथा ज्ञान का विरोधी व्यवहार होवे.
सो विद्वान को आत्माविषय व्यवहार प्रति होवे नाही. हा आलं का हे वाक्य सगळं शेवटचं. ज्ञानी पुरुषाने व्यवहार केला, व्यवहार ज्ञान असला, उगाच सांगतो गुरुजी झालं, आबा झालं. व्यवहार जर बोलवले ना, ज्याने व्यवहार केला त्याच्यापेक्षा विषय बोलत होते. व्यवहार करणाऱ्याला जेवढी अक्कल नाही तेवढी ते दाखवत होते, पण नाही परिणाम होत नाही. तुकडं गणित करायचं आबा, लाभ तोटा म्हणत नाही याचा. आणि तुमच्या तुकडा हिशोब करता, पण स्वरूप असंग द्रष्टा साक्षात निश्चय असं परिणाम होतो. ज्ञानी पुरुषाला परिणाम होतो. ते कसा? असंग ब्रह्म साक्षी मी आहे असा निश्चय झाल्यामुळे, देहाहून वेगळा आहे असा निश्चय झाल्यामुळे काय देहाचा संबंध? देहाचा कोणताही विकार आला तर ना, म्हणून देहाशी नाना विपत्ती होय, तर तो या देहाचं कौतुक आहे. देहाचे नाना प्रकाराचे भोग येतात, सुखाचे भोग येतात, दुःखाचे भोग येतात, ते तो नुसतं पाहतो. तो या ज्ञानी महात्मा कौतुकाने ह्याचं पाहतो. का? याचा संबंध नाही ना. याला गुरु आमचे दर्शन देत होते. बागातून गेला तरी थांबत नाही, आणि हागणदारीतून गेला तर थांबत नाही. दोन्ही आहेत ना तिथं. पण दृढ झाल्यानंतर अडता, पण हे दृढ होईपर्यंत वेदांत ऐकायचा. दृढ होईपर्यंत अहम ब्रह्मास्मी होते जागृत ठेवायचे. दृढ होईपर्यंत साक्षी भाव जागृत ठेवायचा. आणि अंतकरण मिथ्या ठरवत, अंतकरण उपाधी असं ठरव, अंतकरण विशेषण नाही झालं. अरे परमार्थ दोन, अंतकरण उपाधी ठरलं, काम भागलं. अंतकरण उपाधीच्या गोष्टी करतात, अंतकरण उपाधीचं व्याख्या सांगतात, अंतकरण उपाधीचा व्यवहार दाखवतात, पण परिणाम होतो. म्हणून बोलणं झालं, अनुभव झाला. बोलणं वेगळं, पटवून देणं वेगळं, पण खास उपाधी होणं वेगळं. खास उपाधी झालेल्या पुरुषाचे त्याला कोणतेच परिणाम नाही. गुरुजींनी सांगावं, सांख्यशास्त्र तुम्हाला दुःखातून बाजूला ठेवतो. अंतकरण जर दृश्य ठरलं, सुख दुःख आत्म्याला का अंतकरणाला? अंतकरणाला सुख दुःख हे अविद्यावृत्ती जाणते. सुख दुःखाचा व्यवहार कळता साक्षी संबंधी असणारी वृत्ती तिला, आणि साक्षी मी आहे म्हणते. तर साक्षी निश्चित ठरल्यानंतर सुख दुःख त्याला नाही, वर्तमान काल सुख दुःख. आणि वेदांत पण सुख दुःख आहेच कुठे? एक व्यापक म्हणलं, वेदांत शास्त्र सुख दुःख नाही, सांख्यशास्त्र सुख दुःख आहे, पण तुला सुख दुःख नाही. म्हणून 13वा अध्याय केवळ साक्षी सांगणार आहे. म्हणून नेहमी जो ज्या वस्तूला तो त्या वस्तूला वेगळा आहे. म्हणून नेहमी वृत्ती जागृत ठेवायची. कोणत्याही शरीराचा व्यवहार होत असताना त्याला आपण जाणतो. त्या जाणीव जर राहिलं तर मग त्याचे वेगळं काय. असे खूप महात्मे पहिल्या काळात होते. आता तर आपल्या कोणाच परिचय नाही, पण त्याला महात्मा म्हणत नाही, वेळा म्हणत नाही. आहे जाते त्याचा परिणाम. पण ह्या पुरुषांच्या संगतीत राहिल्यामुळे हे काही वेगळं होतं झालं. म्हणून वर्तमान काळात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिले संपूर्ण. निर्गुण म्हणजे साक्षी. गुण अंतकरणाचे, साक्षी निर्गुण आहे. तो ज्ञानरूप आहे. अंतकरण जड आहे, अंतकरण संकुचित आहे, हे व्यापक आहे. मग मी साक्षी, मी द्रष्टा का? मी त्या वस्तूला जाणतो. मग हे वस्तूला जाणतो, ही वस्तू कशी आहे ते मागचा अभ्यास आहे. नाशिवंत म्हणलं प्रथम श्रेणी, सत्वहीन म्हणलं मध्यम, आणि शब्द गम्य म्हणलं उत्तम. मग आता इथं कुठं बसतात तुम्ही आपलं बघा. ते 3 डबे आहेत. कोणत्या डब्यात बसा बघा. चला. व्यवहार त्याच्यावर टिप आहे. यह अर्थ विद्यारण्य स्वामी ने तृप्तिदीप विषय भी ऐसे लिखा है. प्रारब्ध जब जगत की सत्यता को संपादन करी के
भोग को देवे तब विद्या का विरोधी होवे, भोग मात्र ते विषय की सत्यता होवे नाही. आता जे काय भोग आहे प्रपंच, त्याला सत्यता जर दिली तर ज्ञानाचा विरोध आहे, पण त्याला सत्यता नसल्यामुळे ज्ञानाचा विरोध नाही. या ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीनं प्रपंच करीत असताना ते सत्यबुद्धी नाही त्याची, म्हणून ज्ञानाचा विरोध नाही. पण सत्यबुद्धी जर असेल मग मात्र ज्ञानाचा विरोध आहे. मग ते खाणं पिणं लेकरं बाळं प्रपंच देणं घेणं ही जर सत्यबुद्धी नसेल ज्ञानाचे विरोधी नाही. आणि जी ही जर सत्यबुद्धी असेल तर मग मन दृढ ज्ञान आहे. मन आदृढ ज्ञान, दृढ चुकीचं वाचा, आदृढ ज्ञानाला मात्र हे विरोध होईल. पण दृढ होईपर्यंत त्याने श्रवण म्हणून निध्यासन करावं, वेदांताचं ऐकावं, दुसरं काय करू नये. विद्या ज्ञान जब जगत को विलय करे तब प्रारब्ध की विरोधी होवे. ज्ञानाने जर जगताचा लय केला तर मग मात्र ज्ञानाचं. जगताचा लय नाही, वस्तू नाही तर लय कसं होईल. त्याला दुसरं जसं चित्र आहे, चित्राचा लय एक उत्पत्ती आहे. तसं ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्न चिल जायला, कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप जाईल, वेगळ्याची भावने आग्रह सावली. उत्पत्ती कले आहे, ज्याची उत्पत्ती त्याचा लय होईल, पण ज्याची कल्पना त्याचा लय बी नसून उत्पत्ती नसते. मग जहाजिक जगत उत्पन्न झालं का लय होतो. जहाजिक जगत जन्म आहे की मरण आहे कळतं का रे बाकीच्याला. जहाजिक जगत भ्रम आहे का उत्पत्ती जन्मजन्य भाव आहे. काय गंमत आहे नाही झालं. केवढा विषय लिहिला स्वप्नाचा. स्वप्नामध्ये उत्पत्तीचे लयाचे भ्रम आहे का उत्पत्ती स्थिती आहे स्वप्नातले पदार्थ. म्हणून आत्म्याला जन्म मरण आहे का, आणि जीव सिद्ध आहे का हे कळत नाही म्हणून वाटतं ना सगळं. आत्मा अनादि अनंत आहे, त्याची उत्पत्ती नाश नाही. जीव कल्पनेने सिद्ध आहे. मग कल्पनेला वस्तू कार्यकारण भाव नसतो. ज्याला कार्यकारण भाव तिथे उत्पत्ती नाश म्हणता येईल, पण कार्यकारण भाव रहित असल्याला ते भ्रांती असते. असं होऊ द्या, कळत नाही. म्हणून गुरुजी म्हणे माझी समाधी बांधू नका, कारण उत्पत्ती नाश करायची. मग समाधी उत्पत्ती होती का नाही. समाधी पडले पुन्हा बांधावं लागते का. चिरंजीव समाधीमध्ये काय ब्रह्मसत्य आहे ना, सत्य ब्रह्मामध्ये काय करतो तू नाही झालं. म्हणून सांगितलेलं विसरू नका गुरुजी म्हणायचे. पण काय आता ते दृढ झाल्याशिवाय मजा नाही. एवढंच अदृढामध्ये मार खातो, पण मार सहन करता येईल, पण मारच नाही ही दृढ. आणि त्याला अंतःकरण उपाधी ठरली तरच मजा आहे. उपाधी उपहितून वेगळी असते. आपले धर्म आपल्या ठिकाणी असणं ज्याच्या आश्रय त्याचं ज्ञान करून देते, पण त्याचे संबंध नसतो. उपाधी म्हणजे की म्हणून देहाचा आत्म्याचा संबंध नाही, मनाचा आत्म्याचा संबंध नाही, हे कळत नाही म्हणून त्या कल्पना भ्रम म्हणायचं. आणि ज्याची भ्रांती गेली तो ह्याहून वेगळा आहे. आणि तो बी वेगळा असा आहे की दृढ निश्चित. म्हणून आमचे साखरे वाहन म्हणत होते माझं घर. अरे तुझं घर मग तुझे हात आहे तिथं का पाय आहे का रगत मांस रे, मग माझं काय म्हणतोस तू. कळतं का हे सगळे दगड मातीच आहे. काय तुझं हेच ना भ्रम आहे. तसं देह सुद्धा कल्पनाच आहे, मग त्याला माझं म्हणणं हे भ्रमच आहे. मन माझं म्हणणं हे अबाधितत्व आहे, पण त्याला माझं म्हणणं हे भ्रमच आहे. आणि हे सगळं स्वप्न आहे. याला देशकाळ नाही म्हणून त्याला स्मरक भाव नाही, जनजनिक भाव नाही, श्रेष्ठ कनिष्ठता नाही. त्याला उदाहरण सांगतो म्हणून. रामाचं एक चित्र आणि रावण चित्र आहे, दोन्ही समोरासमोर आहे. रावण एकीकडून राम एकीकडून, हे दोन्ही चित्र.
याचं श्रेष्ठ कनिष्ठ कोण आहे? विचारा नाही. पण भाविकाला राम श्रेष्ठ वागतो, राम मूर्ख वागतो. भाविकाचं विचार. पण चित्राच्या दृष्टीने कोण करे चिंतन. कागद आहे का नाही, तसं मग हे सगळं ब्रह्मच आहे का नाही. पण वाटतंय काय, विचारावं आपापल्या मनाला. त्याला सगळं ब्रह्म, ब्रह्म सर्वगत ब्रह्म सर्वगत सदा सम ऐसे जाणती अति दुर्गम. ब्रह्म सगळ्या ठिकाणी एकच व्यापक आहे असे जाणणारे क्वचित. अति दुर्गम असे ब्रह्म विद्यमान अति दुर्गम म्हणजे अगदी कठीण कुठेतरी. तसं नाही ते. म्हणून आजच कसरी विराळ म्हणजे बोटावर होत नाही इतकं नसतं, तेव्हा हे होत असतं. चल. और ज्ञानी पुरुषांनी काही केलं तर त्याचं त्या विरोध नाही. मग ते कर्म उपासना करी, प्रपंच करी, काय करी. आता बघा ना, ज्यांना कधी प्रपंच केला, शिवाजी महाराजांनी युद्ध केलं, जनार्दन स्वामींनी युद्ध केलं आणि हे राज्य केलं. तुकोबारांनी कथा कीर्तन केले. काय दोन्ही कक्ष एकत्र आहे. ज्याला जगत मिथ्या निश्चित ठरलं तो मुक्त, आणि त्याला मी आत्मनिश्चित ठरलं तो एक मुक्त. दोन्ही बाजू कळलं पाहिजे. पण जगत मिथ्या कळल्याशिवाय दुःख नाही होत नाही, आणि मी स्वरूप आहे त्याला कळल्याशिवाय सुखाची प्राप्तीच नाही. सुखाच्या प्राप्तीला मी सुख आनंद रूप आहे असं कळायचं, आणि सुख दुःखाचा संबंध आहे म्हणजे जग मिथ्या कळायचा. और मिथ्यापण के बोध से तो इस जगत का विलय नहीं होवे है. म्हणजे मिथ्या जग असल्यामुळे जगाचा लय होत नाही. यहाँ प्रारब्ध शब्द करी ताके कार्य व्यवहार का भी ग्रहण है. इथं प्रारब्ध का म्हणायचं, व्यवहार होतो म्हणून म्हणायचं, नाही तर प्रारब्ध कुठे आहे. प्रारब्ध नाही, संचित नाही, क्रियमान नाही, काय नाही. चित्राचे जन्म नाही, मृत्यू नाही, 12 नाही, 13 नाही, समाधी नाही, दिवस नाही, पुण्यतिथी नाही. हे वेदांताचे गमक आहे. आणि दृढ निश्चय झालेली मात नाही असे क्वचित आहे. आणि इतकं असून बी आडबा कातेसाठी पंचे हाती धर्म लागली पाहिजे. गुरुजी मोठा विराजवादी, पण लहान मुलाचा पाठी हातात घेऊन त्याच्या हाताला हातात शिकवतो. तसं संत आपली स्थितीच असून इतके खरं येतात. लागवणे पाया दिलेतो तुम्हाला करताळी बोलामुखी ना. मग कशाला इकडे तर मी वाचवत असतो आता. आणि करत हे लहान मुला करता, विषय पामरा करता. लहान मुल म्हणजे आणि कळणारा मुलगा म्हणजे 4थी 5वीचा साधक. 25 म्हणजे जीवन मुक्त. असं आहे. तसं परमार्थामध्ये भूमिका आहे, प्रपंचाला भूमिका नाही. गुरुजी म्हणेच माझं प्रपंचाला भूमिकाच नाही, परमार्थाला भूमिका आहे. बघ ना, आहार, भय, मैथून, निद्रा सर्व प्राणी संसार या 4च गोष्टीच्या पलीकडे जग नाही. आहार, भय, मैथून, निद्रा चांगल्याच्याशिवाय जगात आहे का. पशुपक्षाला ही 4 गोष्टी, मानवाला ही 4 गोष्टी, देवत्या लोकांना ही 4 गोष्टी, सर्व प्राण्यास. मग 5वी गोष्ट तो आत्मसाक्षी ठेवून चल बाजू हो. आहार प्राणात धर्म आहे, भीत्यांच्या धर्म आहे, मैथून प्रारब्ध स्थूल द्यायचं कर्म आहे, निद्रा सूक्ष्म द्यायचे, ह्याच्यानं तो वेगळं आहे. आणि हे नाही कळलं मग हे 4मध्ये गुंतलेत का नाही. मग इथं सगळं जग आलं. कोणावर सगळं शिरजी भटजी सगळं आलं गुरूंच्या भाषेत. तैसे ध्यान दीप विषय भी कहा है
व्यवहार जो है सो प्रपंच की सत्यता को और आत्मा की जड़ता को भी अपेक्षा करता नहीं. जो ध्यान करणार आहे ते प्रपंचाचे सत्याचं समजत नाही आणि आत्म्याला जड समजत नाही. किंतु यह साधनों की ही अपेक्षा करता है. मग ध्यान करणारा पुरुष काय साधनाची अपेक्षा करतो. मग साधन कोणतं? अधिकार ज्ञानाचे करेल किंवा ध्यान म्हणून अभ्यासावरून घर वाटलं मग ज्ञानापासून ध्यान यशस्वी जे हे ध्यान करणार होतं. चला मन, वाणी, शरीर और तीनते बाह्य पदार्थ जो है वे व्यवहार के साधन है. आता ही तीन वाणी मन आणि देह हे तीन आणि त्यातून पंचविषय बाहेर आहे म्हणून हे व्यवहार साधन आहे. तिनको तत्ववित मिथ्या जाणत आहे. जो तत्ववित आहे मी ब्रह्म आहे असा अनुभव ज्याचा दृढ झाला ते त्याने कशाला मिथ्या जाणतो? कशाला? मन, वाणी, शरीर मिथ्या म्हणतो ना. मिथ्या म्हणजे चित्रपट. मिथ्या म्हणजे शब्द बघणे. मिथ्या आता जाऊ दे तिथे सांगतो. मिथ्या शब्दाचा अर्थ प्रतीती असून त्यात सत्य नाही. मृगजल वाहत रजे सर्प दिसतो पण ते काही का बरं रजे सर्प वळवळ का नाही पळत का नाही? कल्पना अर्थाची कल्पना. तसं जहाजिक जगताची कल्पना मी मरतो मी जगतो मी स्त्री मी पुरुष ही भ्रमाय झालं. एक आधी तो असतो आणि दुसरे काही नाही. साधक हे सांगतात आणि ज्यानं अद्वैत तत्व कळतं ते जीवनमुक्त. जीवनमुक्त फार मोठी कम तुका म्हणजे महापातक पतित होती जीवनमुक्त ह्याला मात्र. आणि जीवनमुक्त म्हणजे अंतकरण उपाधी ठरल्यावर अंतकरण बाधी ठरल्यावर तर जीवनमुक्त. अंतकरण सत्य ठरवलं काय नाही. मग विद्वान पंडित भक्त कलावंत हरिभक्त परायण हे सगळं मग आणि त्याचं अंतकरण बाधी ठरलं त्याला कोणतीही उपाधी नाही. परंतु अंतकरण बाधी ठरण्याची एकच खोल व्यवहारच शून्य आहे. त्याला सुख दुःख होतच नाही आणि त्याची वासना कुठे नाही. चित्राला वासना आहे का? चित्र म्हणजे काय मला पाणी प्यायचं अंगावर पाण्याचं अंगावर नाही ठेवलं. तसं जहाजिक जगत जर त्या कक्षात आहे काय रे केवढा सिद्धांत हे नाही कळत माणसाला. जहाजिक जगत प्लास्टिकची भावली म्हणजे चित्र आहे. मग चित्र काय भोग्य आहे का भोगत आहे? भोग्य नाही भक्त नाही. आणि जिथे भोग्य भक्त नाही तिथे व्यवहार आहे का? नाही. म्हणून त्याचा व्यवहार याचा असा ठरला त्या ठिकाणी व्यवहार सुद्धा काही नाही असतो. आणि व्यवहार असला तरी त्याचा कल्पित असतो मिथ्या असतं. मग तो रडेल बी की तुम्हीच सगळं हे रडेल म्हणून ते प्रसंग त्याचा व्यवहार पाहतो. परंतु स्वरूपते नाश करता नाही. स्वरूपते नाश करता नाही. कोण? देहादिक जगत देह मन वाणी बाह्य विषय पंचमहाभूत पंचविषय हे आत्मस्वरूपाचा नाश करू शकत नाही. आत्मस्वरूपाचा याचा संबंध नसल्यामुळे आत्मा साक्षीच नित्यमुक्त आहे आणि हे कल्पित आहे. याते इस ज्ञानी का व्यवहार काहे ते नहीं होवेगा. म्हणजे या ज्ञानी पुरुषावर कसा होईल? किंतु होवेगा ही. कोणताच होणार नाही आणि झाला तर नाही. तो जरी त्याचा व्यवहार झाला त्याचा तोच नाही. त्याचा तो नाही आणि झाला तरी त्याचा नाही आणि नाही झालं तरी त्याचा नाही. कारण हे सगळा व्यवहार अंतःकरणाचा आहे आणि तो अंतःकरणाचा व्यवहार अंगावर नाही उपाधी आहे. हा त्याचा वेगळा आहे आणि उपाधी असून ते मिथ्या आहे. मिथ्या पदार्थाचा व्यवहार आहे किंवा नाही सारखंच असतं. इस रीति से ज्ञान का और प्रारब्ध जनित व्यवहार का विरोध नहीं. अशा रीतीनं ज्ञानी पुरुषाच्या प्रारब्ध कर्मचा व्यवहाराचा काही विरोध नाही. किंतु संपूर्ण व्यवहार देहादिकण के आश्रित है और आत्मा विषय व्यवहार सहित देहादिकण का संबंध है नहीं. बघ झालं ना तेवढा निर्णय. सगळा व्यवहार कोणाच्या आश्रित आहे? देहादिक. आता देहादिक जगताचा व्यवहार म्हणजे डोळे पाहणं
नाकात घेणं, पाण्याने बोलणं, हाताने क्रिया करणं, प्राणाने श्वासोच्छ्वास करणं, मनाने संकल्प करणं, अंतःकरणात स्फूर्ती होणं, हे सगळं व्यवहार आहे. आणि हा व्यवहार मिथ्या बघू पुढं, हा व्यवहार साक्षी चैतन्याकडे नाही. साक्षी चैतन्य हा याच्याहून वेगळं आहे, द्रष्टा ह्याच्याहून वेगळं आहे. आणि हे देह जो आहे याचा त्यात संबंध असल्यामुळे त्याच्याशी व्यवहाराचा काय संबंध आहे का? मग व्यवहार कोणाचा होतो? देहादिक जगताचा होतो. मग देहादिक जगताचा व्यवहाराचा याचा काही संबंध आहे का? नाही. मग याचा संबंध असल्यामुळे याचा व्यवहारचा अनुकूल प्रतिकूल काय याला धक्का लागतो का? कळणं सोपं आहे. म्हणून तरी विवेक वैराग्य समजत पाहिजे, म्हणून श्रवण म्हणून घ्यायचं पाहिजे, तरच हे शक्ती मिळते. शब्दांनी कळेल पण सामग्री पाहिजे ना, तेव्हा जमतं. चला, या बुद्धीचे संपूर्ण व्यवहार करेल. म्हणून देहावर मी वेगळा आहे, देहादिक जगत मिथ्या, सगळा व्यवहार तो मिथ्या बुद्धीने करतो. इसी कारण से विद्वान की प्रवृत्ति भी निवृत्ति ही कही है. म्हणून असेच त्याचा व्यवहार तो त्याचा व्यवहार नाही, निवृत्तीच आहे. तो तिथील सर्वत्र नाही, त्याचा व्यवहार ही निवृत्तीच आहे. मग प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही मुळी नाही, कल्पनेपायी भ्रमत असते. ज्ञानी महात्म्याचा व्यवहार आणि परमात्मा एकच असतो. कारण व्यवहार काळी सुद्धा वृत्तीच्या अधिष्ठानाशी असते. बाह्य जरी विषय घेतला त्याने त्याच्या विषयामध्ये अस्तित्व येतच असतं. मग अस्तित्वाची नजर असलं व्यवहार कुठे? व्यवहार जरी असला तरी अस्तित्वाच्या नजरेवर त्याचा व्यवहार काय परिणाम होतो का? जैसे अन्य व्यवहार ज्ञान का विरोधी नहीं, तैसे कर्म उपासना भी अन्य बहिर्मुख पुरुषन के करवाने वास्ते आत्मा को असंग जानी के और देहवा को अंतकरण के आश्रित क्रिया जानी के तो कर्म उपासना करे तो ज्ञान के विरोधी नहीं. कोणा करता करतो? अज्ञानी करता लिहिलं का नाही त्याने? ऐका नाही तिथं कोणा करता करतो तो तिथं आताच वाचून गेलं तुम्ही. बहिर्मुख पुरुषा करता करतो. बहिर्मुख पुरुष म्हणजे आंधळी सत्यगुण आणि विषयी पामर त्यांच्याकरता ती कर्म उपासना करतो. म्हणून तर बाबा सांगितलं आम्ही, आता आठवण झाल्यावर सांगतो. काय सांगतो? एवढी मोठी ज्ञानावर आहे म्हणतात, मला शब्दही विषय करू शकत नाही आणि मला ज्ञानही विषय करू शकत नाही, विज्ञानाचाही विषय होऊ शकत नाही आणि शब्दाचाही विषय होऊ शकत नाही. तेव्हा आमच्याकरता शब्दरूपी सृष्टीच नाही आणि आम्हाला पाहणारी वृत्ती म्हणजे ज्ञान नाही. एवढे मोठे ज्ञान काय म्हणते माझ्या म्हणीची पंढरपुरा. आणखी एक त्यांचं सांगतो निश्चय गुरुजींनी सांगावं. निवृत्तीनाथ म्हणले, अरे सगळं लिहिलं तो, पण त्याला खरं खोटं जर कोणी म्हणलं तर त्यावेळेस मला आपल्या महिन्यात म्हणलं, हो का शिवे कशी वल्लभे, शंकर असो ना तर विष्णू असो, त्याने जर हे खोटे म्हणले त्यांना सरळ सांगा, तुम्ही नीट विचार करा. आणि असेच जे निश्चय आपल्याकडे दाखवून ते माझ्या म्हणत जावं पंढरपूरने तुझ्या वाहन गजेवर बहु आवडीशी जीवापासून लिखलं पाहिजे. शंकरी विष्णूला त्याला बाजारासारखा म्हणतो, तुम्हाला कळत नसतं तर हो बाजूला. असंच गुरुजी होते माझे. उपेक्षा नाही, देवाची उपेक्षा नाही, गौणपणा नाही, वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थितीमध्ये फार वेगळं असतं. चल काय ते जो आत्मा विद्वान ने असंग जाना है, ताकू करता जानी के जो कर्म उपासना करे तो ज्ञान के विरोधी होवे. आत्मा असंग आहे असं ज्ञानी पुरुष झालं.
पण आत्मा असंग असं तो करता भक्ता म्हणलं मग म्हणतं ते ज्ञान आहे, ते विरोध आहे. मग त्याचं ज्ञान खरं नाही. आत्मा ज्ञानच आहे, ज्ञानी नाही. ज्ञान आत्मा आहे, ज्ञानी आत्मा नाही. ज्ञानी साधक जीवनमुक्त का? जीवनमुक्त त्याचं एकच फॉर्म आहे, अंत्यकरण ज्याचं बाधित ठरलंय, चुकूनही त्याच्या ठिकाणी सत्य तो राहत नाही. स्वतः त्यामध्ये निमग्न आहे, वासना रहित आहे, तो जीवनमुक्त आहे. बाकीचे साधक असतील, निध्यास करणारे असतील, भक्त असतील, पण मुक्त नाही. मुक्त असतात. सो आत्मा का असंग रूप दृढ़ निश्चय कर्म उपासना से विद्वान का दूरी होवे नाही. आणि दृढ बोध झालं त्याच्यात कर्म उपासना केली तर ते बोधात फरक पडत नाही. बोध लांबत नाही, बोध त्यात बदल पडत नाही. दूरी होय नाही म्हणजे विसरत नाही, लांब जात नाही, देहबुद्धी येते असं नाही, पण दृढ झालं पाहिजे. याते आभासरूप कर्म उपासना दृढ ज्ञान के विरोधी नाही. म्हणून आभासरूप कर्म उपासना त्यांच्या आभासरूप मिथ्या ठरल्यामुळे ते दृढ बोध जो महात्मा त्याच्याशी त्याचा विरोध नाही. आभासरूप ठीक है. आत्मा को असंग जान के और देह वाणी मन के आश्रित क्रिया जान के जो कर्म उपासना करिए सो आभास रूप है. हो, आत्मा असंग आहे आणि बाकी ते त्याच्या आश्रित असल्यामुळे असे जाणून जो कर्म ते आभास रूप आहे. आभास म्हणजे चित्रपटासारखं, आभास म्हणजे आशातलं प्रतिबिंबासारखं. इसी कारण ते जनता आता पाण्यामध्ये नदी वाहते खळखळ, त्याच्या सकाळचं झाड असतं, त्यात सावली दिसते की नाही, मग ते त्याचं रूप दिसतं पाण्यात. मग ते झाड कोणतं कवड्याचं पाण्यात दिसतं कसे आहे, तसं आभासरूप जीव ते जे मिथ्या म्हणल्यावर आत्मा असंग आहे असं म्हणल्यावर ज्याचा दृढ बोध असा झाला त्या पुरुषांनी कर्म उपासना केली तर त्याच्या विरोध नाही. इसी कारण ते जनकादिकांनी आभास रूप कर्म करे है. मग अशाच जनकादिकांनी शिवाजी महाराजांनी, रामप्रभूंनी, कृष्णाने, अर्जुनाने ते या स्थितीत जाऊन युद्ध केलं म्हणून पाप पुण्य लागलं असं नाही झालं. जो आत्मा को असंग जाने के और व्यवहार की न्याय देहादिकन के धर्म जाने के विद्वान शुभ क्रिया करे सो आभास रूप कर्म कहिए है. वेगळे जाणून बी जरी यज्ञ याग केले, जर तप केलं, कात्याक्रम केलं, पालन केलं, ते आभास रूप जाणून करतो. सगळं आभास रूप जाणून करतो. म्हणून त्या केलं म्हणून त्याला सुखही नाही, दुःखही नाही, आणि त्याचा अभिमान बी नाही. ताका ज्ञान से विरोध नहीं और भाष्यकार ने कर्म उपासना का जो ज्ञान से विरोध कहा है सो आत्मा में कर्ता बुद्धि से जो कर्म उपासना करे है ताका विरोध कहा है. शंकराचार्य कर्म उपासना ज्ञानाचे विरोधी आहे असं सांगितलं. कोणतं? ज्यांनी आत्मा मी कर्ता भक्त आहे असं ज्याचं त्याच्या विरोध आहे. पण असंग आत्मा नित्यमुक्त आहे हे निश्चितच आहे. ज्याला वृत्ती ज्याला यथार्थ बिनचूक दृढ निश्चय झाला त्याच्याशी विरोध नाही. पण आत्मा मीच उपासना करतो, मलाच सेवा करायची गरज आहे, मग वाटतं तिथं ज्ञान नाही. आणि ही ते कर्म उपासना त्या ज्ञानाच्या विरोध आहे, कच्चं ज्ञान असल्यामुळे. और आभास रूप से नहीं. आभास रूप ज्याला ठरलं त्याला त्यांनी कर्म उपासना केली तरी काही विरोध नाही, आणि प्रपंच केलं तरी विरोध नाही. करतच नाही ते. आपण लोक तुझ्या करता म्हणायचं ते करतो धरतो, तो कसा करू? ज्या असंग आहे म्हणल्यानंतर शक्यच नाही. कारण आकाशाला कोणता विकार आहे? आकाश सगळ्याचे संबंध असून वेगळं आहे का नाही? तसं चेतन सगळ्याचे असून वेगळं आहे का नाही? ज्ञानदेव प्रमाणात्मा निदान सर्वांकडे पूर्ण एक नांद आहे. सगळ्या ठिकाणी एक चेतन तत्व आहे, विकार रहित आहे असा निश्चय झाला. त्यांनी काही व्यवहार केला ते विरोध नाही. तथापि मंदबोध के आभास रूप कर्म और आभास रूप उपासना भी विरोधी है. म्हणजे कच्चा बोध आहे
तिथं मात्र हे विरोध आहे. त्यांनी कर्म उपासना करायचीच नाही. त्याने एकच करायचं, गुरुने सांगितलेले चिंतन, ग्रंथाचा अध्ययन विचारसागरासारखंच आहे आणि तेच करायचं, तरच दृढ होतं. नाहीतर काय आता चला काहे ते जो संशयाधिक सहित बोध है सो मंदबोध कहिए है. लक्षात ठेवायचं. मंदबोध कशाला म्हणायचं? संशय. संशय कोणते? मी देह आहे, कमी करता आहे, कमी स्त्री पुरुष आहे, कमी विद्वान आहे, कमी पंडित आहे, याच्या आणि आत्मा सगळ्यांनी वेगळा. तो पंडितही नाही, तो मूर्ख बी नाही, त्याला जन्म नाही, त्याला मरण बी नाही, असं तुझं स्वरूप आहे. असा ज्याचा दृढ बोध आहे त्याला कर्मोपासना विरोध नाही, आणि असा ज्याला कळत नाही मी आत्मा करता बघता आहे असं ज्याला वाटतं त्याला मात्र कर्मोपासना विरोध आहे. जाके अंतकरण में आत्मा असंग है अथवा नहीं है ऐसा कदाचित संशय होवे, सो पुरुष जो वारंवार आत्मा असंग है, मेरे को किंचित मात्र भी कर्तव्य नहीं, या अर्थ को चिंतन करे. कोणतं चिंतन करायचं नाही? लिहिले का नाही? होते का चिंतन? अखंड चिंतन करायला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी होते अखंड राहिले पाहिजे. कोण जीवाचं अहम ध्येयास्मी बुद्धी अखंड आहे. का सांगतो तुला, नेहमी प्रपंचाचे विचार असते, त्याची ध्येयबुद्धी असते, ते बी दृढ असते. तुम्ही किती सांगा अनाधिकारी असल्यामुळे बदलतच नाही. आणि काही संशय आहे, काही कच्चेपण आहे, मग ते तुम्ही बोललेलं खरं पण त्याला झोपत नाही. तेव्हा मी साक्षी द्रष्टा असा भाव राहतो पण टिकत नाही. म्हणून मंदबोधवान पुरुषाने नेहमीची वेदांत श्रवण करायचं, वेदांताचे ग्रंथ ऐकायचे आणि वेदांत सांगणारे साधू कसे राहायचं. नाही तर राहिला कुठं आपण जो डोकं भाजून दुसऱ्याचं भाजरा म्हणतो. नलगे गंडन मुंडन करे नाही साधण्याचे आता असे. नाहीतर तब तो संशय दूरी होय के दृढबोध होई जावे. मग मी ब्रह्म आहे, मी साक्षी, मी द्रष्टा असं अखंड चिंतन केलं तरच मग ते दृढबोध होतो आणि संशयाची निवृत्ती होते. और कर्म उपासना करेगा तो मंदबोध जो उत्पन्न हुआ है सो दूरी होय के मैं कर्ता भोगता हूँ यह विपरीत निश्चय हो जावे. उलट उलट जग सत्याची बुद्धी होती. तर म्हणून तर एवढे परमार्थ करणाऱ्याचे का समाधान नाही? प्रपंचात सोडून द्या, ते गुरख आहेत, आम्ही त्याला विचारितच नाही. हो हरिपाठ पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, हाय का नाही कोण जाण, पण आपलं बोलायचं. भागवत पाठ आहे, तर अधिष्ठानाला सोडलं ना. आणि हरिपाठामध्ये काय आहे? खरा हरिपाठ कुठे आहे? ज्ञानदेवा पाठ. हरे हा वैकुंठ ब्रह्म व्यापक असं कळले तो खरा हरिपाठ आहे. अभंग हरिपाठ नाही, अभंग ही साधना आहे. पण ते 28 अभंगाचा एक संच आहे म्हणून त्याला हरिपाठ नाव दिलं. पण ज्याच्यात ब्रह्माचं वर्णन केलं तोच हरिपाठ आहे. आणि ज्याला ब्रह्म कळलं त्याला हरिपाठ प्राप्त झाला. आणि जे कर्तव्य आहे त्यांनी कर्म उपासना करायची आणि त्याने दृढ झाला, त्याने कर्म उपासना केली तरी काही होत नाही आणि प्रपंच केलं तरी काही होत नाही. याते मंदबोध की उत्पत्ति से पूर्व ही कर्म उपासना करे अनंतर नहीं. मंदबोध झाल्यानंतर आधी कर्मोपासना करावे, पण मंदबोध झाल्यावर पुन्हा काही करतो. पण श्रवण म्हणून निध्यासन नाही करायचं. मी ब्रह्माचे वृत्ती जागृतच करायचे, वेदांतच श्रवण करायचं, बाकीचं खाली यायचं नाही. मंदबोध पुरुषाने जो मंदबोध वाला कर्म उपासना करेगा तो उत्पन्न हुआ बोध नष्ट हो जावे. मग मंदबोध पुरुषाला खालीच येते. म्हणून एक दर्शन सांगतो, गुरुजींनी सांगितलं 90 वर्षाची स्त्रीला बंधन नाही, पदर डोक्यावर पडलं तरी पाप नाही आणि डोक्यावर घेतलं तरी पुण्य नाही. पण तरुण अवस्थेमध्ये मुलीनं पद्धतशीरच वागत म्हणजे तपश्चर्य होते.
आता ऐकून जा, हे सांगण्याचा विषय सध्याचं काळ नको वाटते. काय रे माणसं नुसते उघडे तर राहिलेले बरं. पाठ मोकळी, पोट मोकळच, काय हे आकडेचा पत्ता आहे ह्या लोकांना का? हे भ्रष्टतेचे लक्षण आहेत. त्याच्यामुळे तपश्चर्या होते. काय सांगू तुला, काही व्यवहार सांगायसारखं नाही. ते गुरुजींनी सांगावं त्याला. आताच्या बाया काय तिकडेच्या तिकडे हुकली. पहिल्या बाय कपाळ भरून पिंपळचं पान काढल्यासारखं लावते, गोल सूर्याचं किरण्यासारखं कुंकू लावतं, तेव्हा ती शिवगी होतं. आता काय कसलं आहे का? गाडो विना घोडं विना तसं नाही. नको सांगायचं ते तिकडे जाईल तिकडे जाईल, वाईट आहे, काल वाईट आहे एवढंच. दृष्टांत. आणि हे गाडो तरी काय करतात, पुरुष तरी काय तसेच आहेत ते. चला. दृष्टांत. जैसे पक्षी अपने अंडे को पक्ष की उत्पत्ति से पूर्व सेवन करे है और पक्ष की उत्पत्ति से अनंतर नहीं, जो पक्ष की उत्पत्ति से अनंतर भी अंडे को सेवन करे तो बाल पक्षी के ता अंडे के जल से पक्ष गली जावे. है ना? हे दृष्टांत खूप गोड दिलाय. कोंबडी किंवा जेवढे पाखरं हे अंड्यापासून ज्या प्राण्याची उत्पत्ती होते ते अंडी आहे तो पण त्यातून घोळ टाकते, तर तयार होतं. आणि ते पिले झाले पुढे जर ते घोळू लागले, कावळे पंख निघून जातात, त्याच कावळा बोट निघून जातो. दृढ पंख झाल्यावर ते उडून जातात. जोपर्यंत पंख फुटत नाही तो पण कर्म उपास. पण पंख फुटलं तसं दृढ बोध आदृढ बोध झालं तेच करायचं, पुन्हा कर्म उपासना घोळायची नाही. तेवढं दर्शन त्याने पहिलं दर्शन कोणतं दिलं, 2 पंखांनी पक्षी उठतो. कर्म उपासना इथे कावळे पंखाला उपयोग नाही घोळून. तैसे ज्ञान की उत्पत्ति से पूर्व ही कर्म उपासना का सेवन करे और ज्ञान की उत्पत्ति से अनंतर नहीं. बस मंदबोध पुरुषांनी ज्ञान झाल्यावर ज्ञानाचा विचार करायचा. ज्ञान व्हायच्या पूर्वी त्यांनी कर्म उपासना करायची. म्हणजे एकदा ज्ञान झालं की पुन्हा कर्म उपासना त्यांनी करायची नाही. जो ज्ञान की उत्पत्ति से अनंतर भी कर्म उपासना का सेवन करे तो बाल पक्षी की न्यायी मंद ज्ञान का नाश हो जावे. हो, कवळे पंख जर घोळले पाखरं त्याच्या आईचं गळून जाते, तसं मंदबोध पुरुषांनी जर कर्म उपासना केली तर ज्ञान रूपी पक्ष कमी होऊन जाते. मंदबोध बरं का, मंदबोध में काही संक्षिप्त. और वृद्ध पक्ष की जैसे अंडे के संबंध से हानि होवे नहीं, तैसे दृढ़ बोध की तो हानि होवे नाही. ज्याचं पक्क झालं ते जर अंडे घोळले तर काही होत नाही. पण तसं ज्याचा दृढ बोध झाला त्या कर्म उपासनेत त्याचा विरोध नाही, आणि कर्म उपासनेत त्याच्याशी विरोध नाही. और वृद्ध पक्ष की न्यायी दृढ़ बोध को कर्म उपासना से उपयोग भी नहीं. आणि ज्याचे दृढ पंख झाले त्याने कर्म उपासना केली तर काही उपयोग नाही, कारण ते कर्म उपासना फल माग होऊन गेले, त्याचे चित्त निर्मळ झाले, चित्त स्थिर झालं. आता काही नाही. आता पुन्हा त्याच्यानंतर ज्ञानानंतर मिथ्या झाल्यानंतर अंतःकरण मिथ्या ठरल्यानंतर कर्म उपासनेचे काही विरोध नाही आणि काही उपयोगही होत नाही. कर्म उपासना केली तरी काही चित्त स्थिर होत नाही का? चित्त स्थिर होऊन गेलं. आता चित्त स्थिर होऊन गेलं म्हणण्यापेक्षा चित्त बाधित ठरलं, आणि बाधित ठरल्यानंतर काय राहिलं, मिथ्या ठरल्यानंतर काय राहिलं. इस रीति से ज्ञानवान को मोक्ष के निमित्त किंचित मात्र भी कर्तव्य नहीं. म्हणून ज्ञान करता स्वर्ग प्राप्ती करता मोक्ष आनंद रूप असणारे त्याच्या प्राप्ती करता कर्म उपासनेची गरज नाही. त्याला कुठलंच कर्तव्य नाही, त्याला कुठलंच कर्तव्य परमार्थ सुद्धा करायचं नाही. काय करायची गरज आहे? एकदा समजून झाल्यावर पुन्हा काही गरज. एकदा राजाची राणी झाल्यावर पुन्हा काय खोरपायला जायचं का? केव्हा मी राजाची राणी म्हणून मस्ती करायचं का? दोन्ही नाही. तसं ज्ञानी महात्मा
जाणे नेहमी भगवंती नाही अशा स्थितीमध्ये असल्यामुळे त्याला कोणते कर्तव्य नाही. तो करेल पण कर्तव्य बुद्धी नाही. कर्तव्य बुद्धीने करणं एक साधक आणि कर्तव्य बुद्धीने करणं प्रपंचिक. प्रपंचिक कर्तव्य बुद्धीने करतात म्हणजे सुख दुःख भोगावं लागतं आणि साधकाला सुख दुःख नाहीच. मी त्याचा द्रष्टा आहे, अंतःकरण मी नाही, अंतःकरण मी वेगळा आहे, अंतःकरण सुख दुःख धर्म आहे, माझा त्याचा काही संबंध नाही असं सांगण्यावरती करावं लागतं म्हणजे जिज्ञासूने. आणि ज्याला अंतःकरण जसं दृढ मिथ्याच झालं त्याला काही त्याने केलं काही नाही केलं काय त्याला दर्शन देऊ का? गुरुने सांगा बाळ जात पोलायचं पक्के जात झालं पडत नाही. पक्के जात ज्याचे झाले त्याला काय म्हणायचं? पुन्हा जात उगत नाही, उगवलेलं पुन्हा पडत नाही त्याला काय म्हणतं? दृढभूत. जात पडले दुसरी यायला लागले त्याला साधक म्हणायचं. ज्याला जातच नाही त्यांना बाल म्हणायचं. त्याला का नाही चिंता? दृढबोध कर्म उपासना केली तरी बेरज नाही, नाही केलं तरी बेरज नाही. नाही केलं म्हणजे पाप होतं, केल्यावर पुण्य होतं, देव आज काहीच नाही. एकदा चूक झालं की संपलं बाबा. चूक होईपर्यंत सगळ्या अडचण आहेत. दूध नासाचे पंचवीस आहे, दही नासाचे पंचवीस आहे, त्या लोण्यामध्ये वसटपणा येतं त्याची पंचवीस आहे, पण तुपामध्ये काहीच नाही. तसं एकदा अंतःकरण दृढ मिथ्या ठरलं, मी साक्षी असा दृढ निश्चय झाला, त्याला तो जीवनमुक्त झाल्यामुळे त्याला कुठलंच करता येईल आणि केलं तरी काही फळ नाही. तर काय सगळं फळाचं फळ होऊन गेलं ना. यह तृतीय प्रश्न का उत्तर कहा. यह तृतीय प्रश्न का उत्तर कहा. दुसरा प्रश्न कोणता होता? तिसरा. तिसरा प्रश्न कोणता होता? मुक्ती का हेतू. बस. मग मुक्तीचं कारण काय आता? मुक्त कशाने मिळेल? ज्ञान. ते गोळी कोणती त्याला? वाचून ज्ञाने विवेके उपाय करू जितके सुटकेची नाही अधिके गुंपचे रुपे. ज्ञानाविन जे जे कळा ते जाणे जाव कळा. ज्ञानावरून जे जे करणं ते त्याव कळत आहे, काही कळा नाही तर. ज्ञान झाल्यावर कळा. तसंच आहे. म्हणून ही कर्म उपासना करणार त्यांची फजित आहे म्हणजे अवकळा. फजित म्हणजे अवकळा. कर्म उपासना करणार ते बरं का, प्रपंच करणार ते बोलायचं नाही. मग देवदेव करणार जर समाधान नाही, ह्यांचं काय समाधान? आम्ही त्याला बोलत नाही रे बाबा, आम्ही फक्त वर्गात बसलेलं बोलतो. एवढे देव बोलून समाधान नाही, समाज राहून समाधान नाही, काय नाही. समाधी जरी लावता आली तरी परिच्छिन्नाने ते बी खरं समाधी योग साधला तर. त्याचं कुठे एखादी दुसरी मुद्रा लावली नाही जमते. ज्याला स्वरूप आनंद भोगता येतो पण परिच्छिन्न आनंद भोगता येतो, ज्याला ताण भोग नाही, ज्याला हागणं मुतणं नाही, ज्याला गोळी लागत नाही, ज्याला मृत्यू स्वतःचा कळतो, तो लपून बसतो, तो खरा योगी. पण त्याला सुद्धा समाधान नाही. चिरंजीव लोक तिथे रुपले निर्लीन माणसे जिवंत होत होते जसं दिष्टिक्षपाने. आणि तिथं अडचण झाली काय? तीर्थरूप लिहून का चिरंजीव. का बरं? तीर्थरूप म्हणून तर मी 1400 वर्षाचा आहे. आणि चिरंजीव जर म्हणा तर ते ज्ञानाने मोठे आहेत, त्याचं नाव अज्ञान. म्हणून हरली चांगल्याची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगायचे ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गाचं सांगायचं आहे, हरली चांगल्याची भ्रांती. योग्यांची चांगले मुक्तच होते, पण आपल्या कथा गुरुने सांगावं. खरे जे महात्मे असतात ते मुक्तच असतात, पण आपल्या कथा सांगितलं एवढं जरी केलं तर काम ज्ञानावरचं होत नाही. ज्ञानाचं होतच नाही. पण सद्विचार असल्यावर कुठल्याही विचारात त्या साधण्याची किंमत पडते.
साधनाची किंमत कळली तरच ती साधन माणूस करेल. साधनाची किंमत करतच नाही. आता गंमत आहे, हरी उच्चाराने आम्ही पाप राहतो जातेला असतो. मग हरी ही नाम उच्चार केलं पाप राहत नाही. मग हरीची किंमत कुठे कळली? का? फळ नाही म्हणून. आनंद पाप राहतो म्हणजे आनंद हा हलके विचार नाहीसे होतात हरी उच्चाराने. पण नाही साधन कळत असून बी आणि रामकृष्ण साधन करीत असं साधनाचं ज्ञान नाही. का? त्या ज्ञानाची शक्ती कळली तर ते साधन होऊ शकेल. भावनेने साधन केलं तरी लाभ होत नाही. झालं ना? विचाराने साधनांची शक्ती कळते. मन ती कार्य करण्याचं म्हणून धावाधाव करतो. म्हणून नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा. प्रत्येक तुम्ही जाऊन कसं तेवढे चरण आहे. हे म्हणा कोणत्याच गोष्टीचा खेळ करू नको. भगवंत जाणतो सगळ्या गोष्टी. पण भगवंत जाणतो हे बी कळतंय. पण गोष्टी सोडत